सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगर प्रमुख मामा राजवाडे यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात दिनांक 27 जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे। गजू घोडके यांना मारहाण केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या 7 जणांवर भद्रकाली पोलिसात गर्दी जमावाने मारहाण, दरोडा, दंगा करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी आज दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आहे। शिवसेनेच्या प्रकरणात चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिले। दरम्यान राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी दिली आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक। काहीतरी खाली पोरांच्या आणि त्या घोडके यांचे वाद झाले आणि घोडकेचं प्रकरण जर बघितलं, या शहरातील प्रतिष्ठित लोक असतील, व्यावसायिक असतील, राजकीय क्षेत्रातील लोकांना तो फेसबुकलाही करून ब्लॅकमेल करणं, पैसे मागणं आणि मग त्यांचे मारामारी झाली असेल। परंतु काल म्हणजे परवा मारामारी झाली आणि काल 3 नंतर असं काय झालं की त्याने आदरणीय आमचे उपनेते सुनील बागुल यांच्यावरती गुन्हा, आमचे महानगर प्रमुख यांच्यावरती गुन्हा आणि अन्य लोक, आणि म्हणून हे कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी माणूस मागे आता एकवटला आणि हिंदी सक्तीचा विषय असेल, हे सर्व बघून विरोधकांनी हे षडयंत्र रचून मुद्दाम आम्हाला त्रास द्यायचा, तर एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं म्हणून गुन्हा दाखल झाला। आणि त्याच्यासाठी आदरणीय आमचे वसंतभाऊ गीतेजी, दत्ताजी नाना, शंभू बागुल आणि सर्वच पदाधिकारी आम्ही आलेलो आहोत आणि साहेबांना फॅक्ट सांगितले, तुम्ही क्रॉस चौकशी करा। त्याच्या 2 दिवस आधी बाळासाहेब पाठक आणि सुनीलभाऊंनी अर्ज दिला आहे पोलीस कमिशनर की हा खंडणी मागतोय, तर पोलिसांनी तेव्हाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे होता आणि मग त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असं सविस्तर आदरणीय वसंतभाऊ आणि नानांनी सांगितले। आम्ही सगळे काय म्हणणं झालं, तुम्ही जे सांगितल्यानंतर त्यांनी काय रिस्पॉन्स दिला? नाही, गुन्हा तर दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलं की 100% याची शहानिशा होईल आणि जे काही आहे सत्य ते पुढे येईल आणि मदत करतील ते, कारण सुनील भाऊ काय मारायला जाणार आहे, काय रॉबरी करायला पटेल तरी का? गंभीर गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले। पोलिसांचा दबाव आहे सरकारचा, सर्वीकडेच आहे, अनेक वर्षापासून बघताय चुकीच्या मार्गाने सर्व सुरू। तुम्हाला काय म्हणायचं, राजकीय हेतू नाही? 100% राजकीय। मग परवाच रात्री त्याने पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं, पोलिसांना त्याच्याकडे समजा 17-18 तास उलटून जातात, 12-15 तास काळबेर आहे याच्यात। जर समजा यात व्यवस्थित चौकशी केल्यानंतर आपण काय आंदोलन किंवा नाही, बघू ना आता पोलीस आम्हाला सहकार्य करतील, आता बोलणं उचित।